पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ऑगस्ट 2020 ला मुशी या ठिकाणी स्वराज्याचे दुसरे धनी छत्रपती संभाजी महाराजांचा 100 फुटी पुतळा उभारण्याचा निर्णय महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आला। सुरुवातीला या कामासाठी 12 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आणि तो पुतळा त्या ठिकाणी उभारण्याच्या कामी चौथरा बांधण्याचं काम देखील सुरू झालं। त्या 12 कोटीपैकी 5.5 कोटी रुपये या पुतळ्याच्या कामापोटी संबंधित ठेकेदाराला अदा करण्यात आले। तदनंतर काही संघटनांनी आणि शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी ही जागा योग्य नाही, आजूबाजूला बिल्डिंग आहेत, इमारती आहेत, ही जागा योग्य नाही अशा प्रकारचा सूचना त्या ठिकाणी केली। तदनंतर रस्त्याच्या ह्या विरुद्ध दिशेला PMRDAच्या जागेमध्ये 2.5 एकर जागेमध्ये हा पुतळा उभारण्याचा निर्णय झाला। त्या जागेच्या संदर्भात PMRDAची जागा आहे, PMRDAला महानगरपालिकेने पैसे अदा केले किंवा कसे या संदर्भातलं कुठलेही स्पष्टीकरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेलं नाही। या पुतळ्याच्या कामकाजाच्या संदर्भात दिल्ली या ठिकाणी प्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार यांच्याकडे या पुतळ्याचं काम देण्यात आलं। त्यांचे चिरंजीव श्री सुतार यांनी त्या संदर्भात स्पष्टीकरण देताना हा पुतळा दिल्ली या ठिकाणी आम्ही बनवायला सुरुवात केली। 2 वर्षापूर्वी या पुतळ्याचे वेगवेगळे भाग दिल्ली या ठिकाणी जे गाझियाबाद या ठिकाणी कारखाना सुतारांचा आहे त्या ठिकाणाहून मुशी या ठिकाणी पूर्वीचा जुना जो चौथरा आहे त्या जागेच्या तिथं त्या सगळे महाराजांचे जे काही पुतळ्याचे पार्ट आहेत त्या ठिकाणी ठेवण्यात आले। मात्र ते अत्यंत गलिच्छ जागेमध्ये होते। त्या ठिकाणी जे काम करणारे कामगार आहेत त्या ठिकाणी बाथरूमचं पाणी वगैरे त्या ठिकाणी घाण पाणी होते, काँग्रेस वाढला होता, गवत वाढले होते, झुडपे वाढले होते। अशा स्थितीमध्ये त्या ठिकाणी संभाजी महाराजांचे ते पुतळ्याचे वेगवेगळे भाग त्या ठिकाणी ठेवण्यात आले होते। त्या पुतळ्याच्या संदर्भात पुतळ्याची मोजडी आणि पुतळ्याचे विविध जे काही सुटे भाग होते त्याला तडे गेल्याचा प्रकार माध्यमांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर आलं। मालवण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी गैरप्रकार गैरव्यवहार यामुळे पडला आणि संपूर्ण जगामध्ये संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राची मान शर्मेने खाली गेली आणि त्याच कालावधीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे मोजडी आणि वेगवेगळ्या भागांना तडे जाण्याचा प्रकार सामोरे आला। साधारणतः त्याच कालखंडामध्ये तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे आम्ही तक्रार केली की या पुतळ्याच्या संदर्भात आपण सखोल चौकशी करावी, हा पुतळा दर्जेदार पद्धतीने बांधला पाहिजे। या पुतळ्याच्या संदर्भात सगळी कामं जी होत असतात त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा संशय राहिला नाही पाहिजे। पूर्वीचा पुतळा जे बांधकाम आपण ज्या ठिकाणी करणार होतो आणि 5.5 कोटी रुपये संबंधित ठेकेदाराला अदा केले त्या संदर्भात देखील चौकशी झाली पाहिजे। आणि त्याच पत्रामध्ये आम्ही ही शक्यता या ठिकाणी व्यक्त केली होती की पूर्वीच्या चौथऱ्याला या एकूण निविदेमधले 5.5 कोटी रुपये संबंधित ठेकेदार धनेश्वर कंस्ट्रक्शन याला देण्यात आले होते। म्हणजे पुढे काहीतरी शक्कल दडून यातनं वाचण्याकरता या ठिकाणी काहीतरी दुसरा पुतळा या ठिकाणी बसवण्यात येईल आणि याचा खर्च आणखीन 40-50 कोटी रुपये वाढेल अशा प्रकारचे आम्ही त्या ठिकाणी लेखी पत्रात शेखर सिंह यांना देताना व्यक्त केली होती। आज ती खरी ठरलेली आहे। महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या आणि इथल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून माननीय स्थायी समिती समोर सिव्हिलचे 32 कोटी रुपयाचं काम आणि विद्युतचं साधारणतः 18 कोटी रुपयाचं काम असं एकूण 50 कोटी रुपयाचं कामाला मंजुरी देण्याच्या संदर्भात 4 दिवसापूर्वीच्या स्थायी समिती समोर हा विषय आला। त्या स्थायी समितीमध्ये काही सदस्यांनी विरोध केल्यामुळे हा विषय तहकूब ठेवण्यात आला। माननीय महापालिका सभेमध्ये याची सविस्तर अशी चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये आम्ही 16 तारखेच्या स्थायी समितीमध्ये हा विषय मंजूर करू असं त्या ठिकाणी घोषणा सभापतींनी केली आणि आज त्या पद्धतीने हा स्थायी समितीमध्ये विषय मंजूर करण्यात आलेला आहे। पूर्वी या पुतळ्यासाठी आतापर्यंत पुतळा आणि चौथरे बांधकामाच्या संदर्भात साधारणतः 65 कोटीच्या आसपास खर्च झालेला आहे। आणखी 50 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च होणार आहेत। म्हणजे जवळपास 105 कोटी रुपये या पुतळ्याच्या कामाकरता खर्च होतोय। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि सगळेच महापुरुष
क्रांतिकारक, युगपुरुष, संत हे आमच्यासाठी आदर्श आहेत. त्यांच्या अशा प्रकारच्या प्रतिमा बनवत असताना त्याला विरोध करणं अशा प्रकारची भावना आमची मुळीच नाही. मात्र या कामामध्ये गैरप्रकार होऊ नये, भ्रष्टाचार होऊ नये, हे काम दर्जेदार, स्वच्छ, पारदर्शक पद्धतीने व्हावं आणि हे चिरस्थायी टिकेल अशा प्रकारचं काम व्हावं, अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. मालवण या ठिकाणी जो काही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यामुळं जो गंभीर प्रकार समोर आला, त्यातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये तणावाचं वातावरण सुरू झालं. महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवला गेला. त्यामुळं महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठी माणसाची मान शरमेने खाली गेली. हा प्रकार या ठिकाणी होऊ नये म्हणून आम्ही आग्रहपूर्वक सांगतोय की हे काम स्वच्छ, पारदर्शक, लोकाभिमुख आणि चिरस्थायी टिकेल असं करावं. आणि या कामामध्ये शंभूराजांच्या या कामामध्ये कुठलाही गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार होऊ नये अशा प्रकारची आमची भावना आहे. धनेश्वर कंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हा जो ठेकेदार आहे, सुरुवातीपासून यालाच हे जे काम जाते, पहिलं 62-65 कोटीचं काम देखील त्यांनाच गेलेलं आहे आणि आता पुन्हा 32 कोटीचं काम त्यांनाच गेलेलं आहे. निविदा प्रक्रिया करतात, एकाच ठेकेदाराला हे काम मिळतं कसं? तर यांची पूर्व पीठिका जर जाणून घेतली तर त्या ठिकाणी भोसरीला 70 लाखाचा पूल यांना एक काम देण्यात आलं होतं. त्याच्या जवळपास 7.5 कोटी रुपयावर याची वाढीव खर्च त्यांनी मंजूर केला आणि 7.5 कोटी रुपये त्यांनी महानगरपालिकेचे लुटले. तसेच महानगरपालिकेच्या FDIच्या प्रकरणामध्ये देखील त्यांचं नाव आलं होतं. चिंचोडगाव या ठिकाणी जो काही पूल बांधण्यात आला पवना नदीवरती, त्या ठिकाणी देखील 2 का 3 वेळा वाढीव खर्चाच्या नावावरती ह्या माणसाला त्या ठिकाणी काम देण्यात आलेलं आहे. आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणि विशेषतः भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये कोट्यवधी रुपयांची कामं धनेश्वर कंस्ट्रक्शन कंपनीला मिळतात. तर आमचं असं म्हणणं आहे की ह्या ठेकेदाराचं जे रेकॉर्ड आहे ते चांगलं नाही. त्यांनी केलेली कामं जी आहेत, वाढीव खर्च आणि गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराची प्रकरणं अनेक सामोरे आपल्याला आलेले दिसतात. अशा स्थितीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं हे जे काही ऐतिहासिक काम त्या ठिकाणी होते, हे कोणाच्याही खिशातनं होत नाहीये. या शहरातले जे 30 लाख करदाते नागरिक आहेत, 30-35 लाख, त्या करदात्या नागरिकांनी जो टॅक्स या महानगरपालिकेत भरलेला आहे, या तिजोरीत आलेला आहे, त्या तिजोरीतल्या पैशामधून छत्रपती संभाजी महाराजांचं हा भव्य पुतळा आणि हे स्मारक या ठिकाणी उभं राहते. आणि मग यामध्ये हे काम होत असताना हे स्वच्छ, पारदर्शक, दर्जेदार, चिरस्थायी, टिकाऊ आणि भ्रष्टाचार विरहित असलं पाहिजे अशा प्रकारचा आग्रह एक करदाते नागरिक म्हणून माझी आहे. आणि या शहरातल्या 30 लाख नागरिकांची, संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज भक्तांची, त्यांच्या अनुयायांची देखील अशाच प्रकारची मागणी असली पाहिजे की या कामामध्ये कुठलाही गैरप्रकार आम्ही खपवून घेणार नाही. हे स्मारक दर्जेदार व्हायला पाहिजे. मात्र यामध्ये प्रचंड लूट जी होताना दिसते किंवा संशयाचं जे वातावरण होते, त्या संदर्भात आयुक्त या ठिकाणी जे आलेले आहेत, आता सूर्यवंशी साहेब, पहिलाच त्यांचा दिवस आहे, त्यांच्याकडे विविध अशा प्रकारच्या 13-14 मागण्या करून याची संपूर्ण चौकशी करावी अशा प्रकारची आमची मागणी आज आम्ही त्यांच्याकडे केलेली आहे. ती मागणी याच ठिकाणी आज आयुक्तांना आम्ही दिलेली आहे.